हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 8वीची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र घटक चाचणी अभ्यासणार आहोत. उत्तरांसह आपल्याला ती सोडवायची आहे. चला तर मग प्रश्न पहिला पाहूया. त्याच्यातला प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 3 गुणांसाठी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम टिंबटिंब करते. उत्तर, पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्यपटल करते. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये टिंबटिंब हे लोहाचे संयुग असते. उत्तर, रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन हे लोहाचे संयुग असते. प्रोटीन हे टिंबटिंबपासून बनलेले असते. प्रोटीन हे ॲमिनो ॲसिडपासून बनलेले असते. तापमापी हे उपकरण टिंबटिंब मोजण्यास वापरतात. तापमापी हे उपकरण तापमान मोजण्यास वापरतात. 4पैकी 3 लिहायचे आहेत तुम्हाला. परीक्षेत कधीकधी 3च विचारलेले असतात. 3पैकी 3ही तुम्हाला सोडवायचे असतात गाळलेल्या जागा. ब प्रश्न बघूया. माझा रंग कोणामुळे? 1 गुणासाठी लाल टोमॅटो. लाल टोमॅटोचा रंग कोणासाठी? लायकोपिन की कॅरोटीन? उत्तर आहे लायकोपिन. हिरवे पान कॅरोटीन की क्लोरोफिल? तर हिरवे पानाचा रंग हिरवा कशामुळे? क्लोरोफिलमुळे. प्रश्न दुसरा अ, योग्य जोडीदार शोधा. 3 गुणांसाठी आहे. अ गटमध्ये दिलेला आहे हृदयाचे ठोके, रक्तदान, निरोगी व्यक्तीच्या शरीरातील तापमान. ब गटात दिलेला आहे 350 मिलीलिटर, 37 अंश सेल्सिअस आणि 72. उत्तर आहे हृदयाचे ठोके किती असतात? 72. रक्तदान 350 मिलीलिटर आणि निरोगी व्यक्तीच्या शरीरातील तापमान असते 37 अंश सेल्सिअस. पुढचा प्रश्न ब, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. धातूंचे ऑक्साईड्स आम्लारी धर्मी असतात. उत्तर, हे विधान बरोबर आहे. H2O हा रेणू आयनिक संयुग आहे. उत्तर, हे विधान चूक आहे. पुढचा प्रश्न आहे क, सूत्रावरून कोणतेही एक रासायनिक नाव लिहा. CaCl2 दिले आहे आणि NaOH. CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड आणि NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. प्रश्न तिसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही एक. ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हणतात. उत्तर, ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीच्या लोहित रक्तपेशींवर कोणतेही प्रतिजन नसते. त्यामुळे असे रक्त दिले तरी रक्तग्राही व्यक्तीच्या शरीरात रक्त गोठले जात नाही. म्हणून ओ रक्तगट असलेली व्यक्ती कुठलाही रक्तगट असलेल्या व्यक्तीला रक्तदान करू शकते. म्हणून त्यास सार्वत्रिक दाता असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे तांब्या पितळीची भांडी वापरण्यापूर्वी त्यांना कलही करतात. उत्तर, तांबे व पितळ या धातूंवर आम्लाची अभिक्रिया होऊन त्यापासून विषारी क्षार बनतात. तुम्ही त्याच्यावर आम्ल टाकून बघा, हिरवट रंग होईल तांब्या पितळाचा. अलग लक्षात? तर ते विषारी क्षार असतात. त्यामुळे या धातूंच्या भांड्यात ठेवलेले आंबट पदार्थ कळपतात. अशा भांड्यांवर कलही करून कथलाचा थर दिला असता कथलावर जरी आम्लाची अभिक्रिया झाली तरी त्यापासून बनलेले क्षार विषारी नसतात. म्हणून तांब्या पितळ्याच्या भांड्यांना कलही करतात. पुढचा प्रश्न आहे ब, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा. उत्तर, रक्त कधीही कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. नैसर्गिक रक्ताला पर्याय नसतो. प्रत्येक सुदृढ माणसाच्या शरीरात सुमारे 5 लिटर रक्त असते. रक्तस्राव झाल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊन प्राण वाचवता येत नाही. अशा वेळेस व्यक्तीला रक्त पराधानाची गरज असते. ॲनेमिया, थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्ण रक्त पराधानावर अवलंबून असतात. म्हणून रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचवता येतात. पुढचा प्रश्न आहे रेल्वेच्या रुळात ठराविक अंतरावर फट का ठेवली जाते हे स्पष्ट करा. उत्तर, वातावरणाचे तापमान वाढल्यावर रेल्वेच्या रुळांची लांबी वाढते. तसेच रूळ व धावत्या रेल्वेची चाके यांच्यामधील घर्षणामुळे रुळांचे तापमान वाढते. परिणामी रुळांची लांबी वाढते. रुळात ठराविक अंतरावर फट न ठेवल्यास
ते प्रसरणामुळे वाकडे होतील व त्यामुळे अपघात होतील. म्हणून रेल्वेच्या रुळात ठराविक अंतरावर फट ठेवली जाते. 2 पैकी 1 लिहायचे तुम्हाला. क प्रश्न. फरक स्पष्ट करा. धमन्या म्हणजेच रोहिणी आणि शिरा म्हणजेच नीला. धमन्या. हृदयापासून शरीराकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या असे म्हणतात. आता शिरा. शरीरातील सर्व पेशी ऊतींपासून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना नीला किंवा शिरा असे म्हणतात. दुसरं. धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. बहुतेक नीला या त्वचेलगत असतात. धमन्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. नीलांच्या पोकळीमध्ये झडपा असतात. धमन्यांच्या भित्तिका जाड असतात. नीलांच्या भित्तिका पातळ असतात. धमनीमध्ये कमाल जास्तीत जास्त रक्तदाब असतो. नीलांमध्ये किमान कमीत कमी रक्तदाब असतो. पुढचं बघूया. आम्ले व आम्लारी. आम्ले. अधातूंच्या ऑक्साईडांपासून आम्ले मिळतात. धातूंच्या ऑक्साईडांपासून आम्लारी मिळतात. आम्लांमध्ये हायड्रोजन म्हणजेच H हा प्रमुख घटक असतो. आम्लारीमध्ये हायड्रॉक्सिल म्हणजेच OH हा प्रमुख घटक असतो व या घटकामुळे या संयुगांना आम्लारी धर्म प्राप्त होतो. तिसरा आहे. आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो. आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो. आम्ले चवीला आंबट असतात. आम्लारी चवीला तुरट कडवट असतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 8वीची सामान्य विज्ञानाची चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.